श्री स्वामी समर्थ सर्वांना. मुलांचे स्कूल ओपनिंग होऊन 3 ते 4 दिवस झालेले आहेत. तर आम्ही काल रात्री मार्केटला आलो होतो, कारण मुलांच्या स्कूल रिलेटेड अशा आम्हाला वस्तू घ्यायच्या होत्या. तर त्यांचे युनिफॉर्म, टिफिन बॅग वगैरे असं ज्यांना शॉपिंग करायची होती, तर कल्याणच्या लिबरल शॉपमध्ये आम्ही इथे आलेलो आहेत युनिफॉर्मसाठी. कल्याणच्या मोस्ट ऑफ स्कूलचे युनिफॉर्म इथेच भेटतात लिबरल शॉपला. सेकंड फ्लोअरला आलो, त्यांनी सांगितलं थर्ड फ्लोअरला जा, तिथे भेटतील. आणि एवढा क्राऊड काही नाही वाटला, कारण आम्ही सॅटर्डे संडे सोडूनच यायचं ठरवलं होतं. नाहीतर सॅटर्डे संडेला ना पाय ठेवायलाही जागा नसते. थर्ड फ्लोअरला आलो, तर तिथे सांगितलं आहेत म्हणून मुलीचे वगैरे आम्ही पाहत होतो युनिफॉर्म. तर तिथे साहेबांना काही ते आवडत नव्हते. त्यांनी सांगितलं हा जुना स्टॉक आहे श्यामा, न्यू स्टॉक नाही आलेला. तर त्यांनी सांगितलं 12 किंवा 13 तुम्ही तारखेला या, त्यावेळेस नवीन स्टॉक येईल. मग म्हटलं ठीक आहे चालेल. फक्त मग आम्ही पिल्लूचाच घेतला. बिल्लूचा भेटूनही गेला युनिफॉर्म, आणि नंतर मग आम्ही तिथून शॉपमधून बाहेर पडलो. नंतर त्यांना ना युनिफॉर्म वगैरे घेतल्यावरती त्यांना सँडल पण पाहिजे असतात, कारण रेनी सीझनमध्ये शूज वगैरे नाही अलाउड, तर सँडलच कंपल्सरी आहे. तर ब्लॅक सँडल दोघांनाही घ्यायची होती. मुलांनी ना फर्स्ट शॉपमध्येच सँडलच्या त्यांनी त्याला म्हणजे आवडली, आणि त्याने चॉईसही केली. पण मुलीला ना बापरे! मला माहिती होतं, कारण तिचा पायही मोठा आहे आणि तिला तिच्या रिक्वायरमेंट भरपूर असतात. पुढे मोठाच नको, छोटाच नको असं, आणि तिलाही कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. त्यामुळे मग तिच्या मनावरती 3 ते 4 शॉप फिरून झाल्यावरती तिला मग या पादुका शॉपमध्ये ना तिला तिच्या मनासारखी ब्लॅक सँडल भेटून गेली, आणि तीही हॅप्पी झाली. नंतर मग त्यांच्या बॅग वगैरे पण आम्हाला पाहायच्या होत्या. त्यामुळे आम्ही नंतर बॅग, बॉटल, टिफिन, त्याच्या परत बुक होते, नोटबुक होते, आणि वर्कबुक तर काही स्कूलमधूनच देतात. टेक्स्टबुक वगैरे बाहेरूनच घ्यावे लागतात, तेही घेतलं मुलांना. तरी तिचा युनिफॉर्म भेटलेला नाहीये. जून महिना म्हटलं ना, स्कूल चालू होण्या अगोदर पण 4-5 दिवस त्यांची शॉपिंग, आणि पूर्ण जून महिना पण हे नाहीये ते नाही यातच जातो. पॅरेंटचीही परेशानी होते, पण आवश्यक आहे, घेणंही गरजेचं आहे. मग तिला बॅग वगैरे पाहिली, आणि तिला ती आवडली, ती मी बॅगही घेतली. आम्ही 5:30ला बाहेर पडलो होतो. रात्रीचे जवळ-जवळ 10, 10:30 होत आले होते. मग नंतर त्यांची शॉपिंग वगैरे झालेली आहे मोस्ट ऑफ. नंतर त्यांना ना मुलाला खूप भूक लागली होती. तर तो चला म्हटलं लाईट काहीतरी त्याला खाऊ घालूयात. 2 ते 3 महिन्यानंतर त्याला पिझ्झा दिला, कारण त्याला खूप आवडतो. आम्हीही सगळ्यांनी नाश्ता केला. तर माझा हा तुम्हाला छोटासा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.